जुन्या गोष्टी. नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचे चिमण्या गोष्टीमध्ये. आजची गोष्ट आहे ब्राह्मण आणि चोर. एकदा एका गावात एक ब्राह्मण होता, पण तो चोर झाला होता. म्हणतात पूर्वजन्मीच्या पापकर्मामुळे त्याचं असं झालं होतं. एक दिवस 4 ब्राह्मण तेथे आले. त्यांनी काही वस्तू विकल्या आणि खूप पैसा कमवला. हे पाहून चोर ब्राह्मणाने त्यांचा विश्वास संपादन केला. त्याने धार्मिक वचने सांगून आपली ओळख योग्य केली आणि ते त्याला मदतीसाठी घेऊन गेले. ब्राह्मणांनी आपला पैसा मौल्यवान रत्नांमध्ये रूपांतरित केला आणि पायात चिरा करून रत्न लपवले. एका औषधाने जखमा भरल्या. चोराने हे पाहिलं आणि एक योजना आखली. चोर रडत म्हणाला, मित्रांनो, मला एकटं सोडून जाऊ नका, मला तुमच्या सोबत घेऊन चला. सर्वांना त्याची दया आल्यामुळे होकार दिला. ते एका जंगली प्रदेशातून जात असताना तेथील आदिवासी सरदाराचा जादुई कावळा ओरडला, त्यांच्याकडे खजिना आहे, त्यांना ठार करा आणि खजिना घ्या. ते पकडले गेले. शोध घेतला पण काहीच सापडलं नाही. सरदार म्हणाला, तुम्ही खजिना गिळला असावा, नाहीतर आम्ही शरीर फाडून पाहू. चोराला भीती वाटली. खरा खजिना ब्राह्मणाच्या अंगात होता आणि कधीतरी हे समजल्यावर त्यालाही ठार केलं जाईल. तो पुढे आला आणि म्हणाला, माझा बळी द्या, माझं शरीर चिरा आणि तपासा. त्याला ठार मारलं गेलं. शरीर तपासलं गेलं पण काहीच सापडलं नाही. सरदाराला वाटलं कावळा चुकला असावा. त्याने बाकीच्या ब्राह्मणाला सोडून दिला. शिकवण, अडाणी मित्रापेक्षा शहाणा शत्रू केव्हाही चांगला. तर मुलांनो, कशी होती गोष्ट? आवडली ना? तर लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा बरं. धन्यवाद.